हॅलो, आज आपण बनवणार आहोत रात्रीसाठी किंवा आदल्यामधल्या वेळेमध्ये जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर नक्कीच तुम्ही अशी रेसिपी बनवून खाऊ शकता, जे की खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर खूपच अतिउत्तम आहे, जे की तुम्ही रात्री बनवून खाऊ शकता. जेवणासाठी हलकं असं काय खायचं म्हटलं तर छान अशी मस्त पौष्टिक अशी आपली डाळ खिचडी आहे. तर त्यासाठी आपण इकडे तांदूळ घेऊयात. तांदूळ घेतलेला आहे मी इकडे. तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, तुम्हाला आवडेल तो तांदूळ घ्या. त्यानंतर थोडीशी तूर डाळ घ्यायची आहे. त्यानंतर थोडीशी हिरवी मूग डाळ घ्यायची आहे. त्यानंतर मी मूग डाळ इकडे 2 प्रकारची घेतली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची घेऊ शकता, तुम्हाला आवडत असेल दोन्ही प्रकारची तर दोन्ही प्रकारची घ्या. मी तांदूळ कमी आणि डाळींचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ चांगला स्वच्छ धुवून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटे आपण तांदूळ भिजत घालणार आहोत, जेणेकरून खिचडीमध्ये आपला तांदूळ चांगला शिजला जातो आणि डाळी पण चांगल्या भिजल्यानंतर चांगल्या शिजतात. त्यामुळे इकडे 5 ते 10 मिनिटे आपण तांदूळ आणि डाळी भिजत घालणार आहोत. आता आपण फोडणी घालणार आहोत. तर त्यासाठी इकडे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि कुकर गरम होईस तोपर्यंत इकडे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि आता त्यानंतर मी इकडे 1 चमचा तूप घातलेला आहे. आणि इकडे मी साहित्य घेतलेलं आहे: 1 टोमॅटो, 1 कांदा, हिरवी मिरची, थोडंसं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि खडा मसाला. इकडे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी खडा मसाला घालायचा आहे आणि तो चांगला गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि थोडासा ठेचून घेतलेला लसूण आणि आलं घालायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, ज्या की बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे मी, तो कट केलेला घालायचा आहे आणि चांगला असं परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाल्यानंतर थोडंसं सुकं खोबरं घालायचं आहे आणि बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे, तो पण मी मध्यम आकाराचाच घेतलेला आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तो चांगलं परतून झाल्यानंतर आता आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. सर्व चांगलं परतून झाल्यानंतर इकडे मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले छान असे भिजून झालेले आहेत आणि आता ते स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण तांदूळ आणि डाळ घालून घेणार आहोत आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कुठल्या अजून भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या असतील तर जसं की मेथी, पालक, तर त्या तुम्ही घालू शकता. तुमचे लहान मुले असतील तर ते पण आवडीने खिचडी खाऊ शकतात. अशा तर तुमची मुलं भाज्या खात नाहीत, तर तुम्ही खिचडीमध्ये घातलं तर नक्कीच खातील. छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इकडे 2 ते 2.5 वाटी पाणी घालणार आहे. तर आपल्याला डाळ खिचडी पातळ बनवायची आहे, त्यामुळे इकडे पाणी जास्त लागतं. त्यामुळे त्याच वाटीने मी इकडे 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी हव्या असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी अशाच तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर कुठला गरम मसाला आवडत असेल तर तो पण थोडासा घालू शकता. मी इकडे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आता चांगलं असं हलवून घेतलेलं आहे. हलवून झाल्यानंतर आता आपण इकडे झाकण लावणार आहोत. आता इकडे आपण झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 चांगल्या बारीक गॅसवर शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर इकडे कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. कुकर थंड झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही किती छान अशी आपली पातळ खिचडी तयार झालेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं घालायचं वरून आणि हलवून घ्यायचं. तर अशीच तुम्ही छान अशी रात्रीच्या जेवणाला हलका फुलका नाश्ता नक्कीच बनवू शकता. किंवा जर तुम्ही डाएटवर असाल तर ही खिचडी खूपच छान आणि हेल्दी आहे. डाएटसाठी तर खूपच उत्तम आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपी घेऊन अशीच नवीन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.